कुंती महाराणी लग्नाच्या पूर्वी कुमारिका असताना नदीच्या काठी गेली होती आणि तिकडे ते त्यांच्या मुलींबरोबर छोटी होती, फिरत होती. त्यावेळेला दुर्वासा मुनी आले होते. दुर्वासा मुनी, तर दुर्वासा मुनींनी त्या ठिकाणी कुंती महाराणीला पाहिलं आणि कुंती महाराणींनी त्यांना सुंदर सुंदर भोजन पक्वान्न बनवून त्यांना जेवायला दिलं. दुर्वासा एक असे ऋषी आहेत, त्यांना भयंकर राग आहे. महादेवाच्या अंश आहेत ते. भयंकर राग आहे त्या दुर्वासा मुलीला. आजपर्यंत जगामध्ये त्यांना प्रसन्न फार कमी लोकांनी केलेलं आहे. त्या दोनच व्यक्तींची नाव मला तर माहित आहेत, एक कुंती आणि दुसरं राधा. दोघींनीच प्रसन्न केलंय त्या दुर्वासाला. नाहीतर जिकडे जाईल तिकडं रागच येतो त्यांना. भयानक राग आहे. आणि शाप देणे, रागावणे, शाप देणे, रागावणे, त्यांचं कामच आहे त्या दुर्वासा मुनीचं. पण असे दुर्वासा मुनी इतके प्रसन्न झाले त्यांच्यावरती. कुणावरती? लक्ष नाही, कुंतीवरती इतके प्रसन्न झाले दुर्वासा मुनी. आणि दुर्वासा मुनी म्हणले, तुला मी आशीर्वाद देतो. म्हणले, काय आशीर्वाद देतो? तू पाहिजे तेव्हा पाहिजे त्या देवतेला आव्हान करून पुत्रप्राप्ती करू शकते. मी मगाशी सांगितलं, मुलं हे लग्न झाल्यावर होतात असं काही नाही. मंत्राद्वारे, काही आशीर्वादाने, देवतांच्या सहाय्याने पण मुलं होतात. असं पूर्वी सिस्टम होतं. आता कलियुग आलंय त्यामुळे एकच सिस्टम चालू आहे फक्त. बाकी सगळ्या सिस्टम बंद पडले, कारण एवढे पवित्र कोण राहिलेलं नाही. मग ते देवतांपासून मुलं होतील म्हणले. देवतांपासून मुलं कशी होतात? समजा सूर्य आहे, तर सूर्याचा मंत्र म्हणायचा, सूर्याची उपासना करायची, तर तुम्हाला गर्भधारणा होणार. म्हणजे सूर्यापासून गर्भधारणा होणार. बस. मग दुर्वासा मुनी आशीर्वाद देऊन निघून गेले. मग कुंती लहान होती ना, मग कुंतीला वाटलं, हे काय महाराजांनी आशीर्वाद तर दिलाय, मंत्र पण दिलाय, काम करते का बघूया हा मंत्र. बसल्या बसल्या कुंतीने काय केलं? सूर्यदेवाला आवाहन केलं आणि सूर्यदेव प्रकट झाले. आणि त्यांच्या तेजाने कुंती म्हणजे असं गर्भ राहायचं, मग ती पोट येणार वगैरे असलं काही प्रकार नाही. डायरेक्ट तिला मुलंच झालं, तिला कुंतीला सूर्यदेवापासून. आणि मग सूर्यदेव झाले, गेले निघून. आता मात्र ह्या मुलीला घरी जायची अवघड झालं. ती म्हटली, मी चेक करायला मंत्र म्हटले होते, मुलं झालं म्हणले मला. मग ते म्हणले, मंत्र खरा आहे, काम करतोय म्हणले. कुंती महाराणीला फार घाबरली. आता म्हणले, घरी कसं जायचं म्हणले, वडिलांना कळलं तर मला मूल झालंय ते. कुंती महाराणी इतकी घाबरली, पटकन त्या मुलाला घेतलं, एका टोपलीत घातलं आणि नदीमध्ये सोडून दिलं तिला. त्या मुलाचं पुढं गेलं ते मुलगा एका जंगलामध्ये. काही आदिवासी लोक होते, त्यांचं नाव निषाद. त्या निषाद लोकांनी ते टोपलीतलं मूल पाहिलं, त्याला घेतलं आणि त्या मुलाचं पालन पोषण केलं. आणि तोच मुलगा म्हणजे महाभारतातला कर्ण आहे. आलं का लक्षात तुमच्या? इथे लिंक लागते का? लागायला पाहिजे. आपण काय अमेरिकेत जन्माला नाही आलो, आपण भारतात आहे म्हणजे एवढं यायलाच पाहिजे थोडंफार. अर्जुन, कर्ण, पांडव कानावर कधीतरी पडलं असेल की. हेच महानता आहे भारतामध्ये जन्म घेतल्याची. हे सगळं माहिती आपल्याला बऱ्यापैकी. अशा प्रकारे ते कर्ण. पण अख्ख्या त्या कुंती सोडून त्या कर्णाला सुद्धा माहित नाही, कुणालाच माहित नाही, कुंती सोडून कुणालाच माहित नाही की कर्ण हा कुंतीचा पहिला मुलगा आहे, पांडवांचा भाऊ आहे म्हणून. आणि याच्यामुळेच महाभारत घडलं मंडळींनो. हे जर माहित असतं की आमचा भाऊ आहे कर्ण त्या पांडवांना, तर महाभारत घडलं. पण हे महाभारत का घडलं? त्याचं बीज रोवलं गेलंय पहिल्यांदा या ठिकाणी, की कुंतीला मुलगा झाला, जगाला माहित नाही की हा मुलगा कुंतीचा मुलगा आहे, कर्ण. सूर्यपुत्र. कळलं का? सूर्यपुत्र का म्हणतात त्याला? म्हणून कर्णाकडे सुद्धा तेज होतं, तेज. सूर्यासारखं तेज होत. तो काय साधारण मुलगा नव्हता. अशा प्रकारे हे कर्ण निर्माण झाला. मग त्यानंतर वेगवेगळ्या देवतांना त्यांनी आव्हान केलं आणि त्यांना मग वेगवेगळी मुलं पण झाली. जसं इंद्राला आव्हान केलं. आता पांडू महाराज मेले ना, तर इंद्राला आव्हान केलं. तर इंद्राला आव्हान केल्यानंतर त्यांच्यापासून मुलगा झाला अर्जुन. इंद्र म्हणजे कोण? अर्जुन कोण आहे? साक्षात इंद्रच आहे, स्वर्गाचा राजा इंद्र. त्यानंतर त्यांनी आव्हान केलं यमराजांना, धर्मराज, त्यांना आव्हान केलं देवतांना. तर त्यांच्यापासून जो मूल तयार झालं, म्हणजे ते स्वतःच प्रकट झाले, ते म्हणजे युधिष्ठिर महाराज.
आणि त्यानंतर वायूला आव्हान केलं, वायुदेवतेला. त्यांच्यापासून मुलगा झाला भीम. भीमाचं नाव ऐकलंय का? तर भीम तयार झाला. त्यानंतर अश्विनी कुमार नावाची देवता आहे, त्यांना आव्हान केलं, 2 मुलं तयार झाली, नकुल आणि सहदेव. सगळं माहित आहे तुम्हाला.